रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला आंबट गोड चवीचा कैरी भात करून दाखवणार आहे। कैरी भात करण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते आपण पाहूया। 1 वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतलेले आहेत। 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। 8 काजू घेतलेले आहेत। पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। 1 कैरी घेतलेली आहे। मिक्सर जारमध्ये 1 अद्रक तुकडा, 2 हिरव्या मिरच्या पाणी न घालता सुकी पेस्ट करून घेणार आहे। अद्रक हिरव्या मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे। 1 कैरी किसून घेतलेली आहे। आंबेमोहोर तांदळाचा भात शिजून घेणार आहे। पॅन गरम झाल्यावर शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत। प्लेटमध्ये काढून घेणार आहे। काजू तेलामध्ये खरपूस होईपर्यंत परतून घेणार आहे। एक मोठा पॅन गरम झाल्यावर 2 टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल गरम झालेले आहे। 1 टीस्पून मोहरी घालणार आहे। मोहरी तडतडलेली आहे। अर्धा टीस्पून जिरे घालणार आहे। पाव टीस्पून हिंग पावडर, पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे। कढीपत्ता घालणार आहे। अद्रक मिरचीची मिक्सरमध्ये केलेली पेस्ट घालून परतून घेणार आहे। ठेचून घेतलेल्या 4 लसूण पाकळ्या घालणार आहे। 2 सुक्या लाल मिरच्या घालून परतून घेणार आहे। भाजलेले शेंगदाणे घालणार आहे। फुटाण्याची डाळ घालून परतून घेणार आहे। किसलेली 1 कैरी घालून परतून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। एक चमचा साखर घालणार आहे। साखर मिक्स झालेली आहे। तयार केलेला आंबेमोहोर भात घालून मिक्स करून घेणार आहे। कैरी भात 1 मिनिटे झाकण ठेवून शिजवणार आहे। आंबट गोड चवीचा कैरी भात तयार झालेला आहे। वरून तूप, तळलेले काजूचे तुकडे आणि कोथिंबीर घालणार आहे।